नमस्कार, मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीने आपण करतोय। पोलिसांना पाहून चोर पळून गेल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याचं कधी पाहिलंय का? तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण असं घडलंय आणि तेही पुण्यातच। पुणे शहराच्या औंधमधल्या सिद्धार्थनगर भागातील शैलेश टॉवर सोसायटीत 28 डिसेंबर 2020 ला रात्री 3च्या सुमारास 4 चोरटे घुसले। तिथल्या वॉचमनला 2 जणांनी चाकू दाखवला आणि पकडून ठेवलं। 2 जणांनी वर जाऊन कटरच्या सहाय्याने फ्लॅटचं कुलूप तोडलं आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला। सोसायटीमधल्या एका व्यक्तीने तात्काळ पोलिसांना फोन केला। थोड्याच वेळात पोलीस गाडीवरून हजरही झाले। त्यांनी चोरांना आलेलं बघितलं, पण पोलिसांनी स्वतःकडे बंदूक असताना सुद्धा त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पोलीसच पळून गेले असं सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसतंय। त्यांच्याकडे वायरलेस फोन होते। त्यांनी जर ठरवलं असतं तर पोलिसांनी पुढे मेसेज पाठवून चोरट्यांना तात्काळ पकडू शकले असते, पण या घटनेमध्ये पोलिसांकडून तसे काहीही प्रयत्न झालेले दिसत नाहीत। कामात हलगर्जीपणा करणे आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणे याबद्दल पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि प्रवीण गोरे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला गेलाय। आता वरिष्ठ अधिकारी त्यांच्याबद्दल निर्णय घेणार आहेत। पोलीस शैलेश टॉवर पर्यंत आले, पण तिथून निघून गेले। चोरांना पकडण्याचे कुठलेही प्रयत्न पोलिसांनी केले नाही, त्यामुळे या दोघांवर कारवाई झालेली आहे। जब मैं बैठे था तो चोर ने जब गेट खोला तो मैं बोला कौन हो तुम लोग, तो चिल्लाने लगे, चाकू देखा हाथ में तो मैं जोर जोर चिल्लाने लगा कि चोर चोर चोर, डॉक्टर साहब चोर, इनका नाम लेके डॉक्टर चोर। इसके बाद वो पहुंचा, हमें मारने लगा, मारा, उसके बाद गर्दन पे चाकू लगा दिया था। तो फिर उसके बाद में 3 चोर आए नीचे अंदर आए, हमें जाके गिरा दिए। गिरा के उसके बाद में एक चोर हमें सीने पर चढ़ गया, चाकू तान लिया मारने के लिए, और दूसरा का गर्दन पर लगा दिया, बोला चिल्लाएगा तेरा गर्दन काट देंगे। उसके बाद में फिर 3 चोर ऊपर चले गए, ऊपर गए, चोरी करके आए। उसके बाद पुलिस आई, पुलिस के उन लोग के सामने जा रहे हैं, चोर निकल रहे हैं, पुलिस आ गई है। एक पुलिस नीचे उतर गई, दूसरा का पुलिस गाड़ी घुमा के आगे जा रहा है, और बीच में चोर जा रहे हैं। और जिसके पास गन था पुलिस के पास, वो साइड हो गया, तो पीछे से पुलिस गई है इधर से, और चोर निकल गए। हाँ, चोर उनको बीच में गए, और आगे आगे एक पुलिस गाड़ी से गई, पीछे बाद में वो गन वाला पुलिस वाला पीछे गया, और बीच में चोर आराम से गए। तो पुलिस ने पकड़ा नहीं चोर? नहीं पकड़ा। और पुलिस निकल गई? हाँ, वहाँ पुलिस निकल गई, उसको बीच में चोर है, पीछे से एक पुलिस वाला पैदल जा रहा है, बाइक वाला आगे चला गया पुलिस से लेके। गन फायर्ड असून, वेपन असून त्यांनी त्यांच्यावरती काहीच न कारवाई न करता पोलीस 2 व्हीलरवरतून पुढे निघून गेले। एक पोलीस मागच राहिला आणि त्यांच्या मागं निघून गेले। म्हणजे जसं पिक्चरमध्ये जसं होतं की बाबा पोलीस चोर, ते उलटं झालं, इथं चोर पोलीस झाला। पोलीस जर आजच्या गरजेला सोसायटीवरती जर संकट आहे, पोलिसांनी तर आपल्या मदत केली पाहिजे। तर पोलीस जर घाबरले या गोष्टीला, तर सोसायटी नागरिकांनी, सामान्य माणसांनी करायचं काय? पोलिसांकडे जर गन होती, आम्ही तर निहात, ते आमचं वॉचमॅन निहात होतं, त्याला काहीच नाही, त्यांनी काय करावं? फक्त एक छोटीशी मागणी आहे पोलीस खात्याकडं, जर गन देत आहे तर ती चालवायची त्यांना परमिशन द्या, जेणेकरून आज या सोसायटीत झालं, उद्या दुसरीकडे होतं कामा नये। चोरांना पोलिसांचा धाक असला पाहिजे, एवढंच आम्हाला सांगायचं आहे। अभिनेत्री कंगना रनावतने मुंबईतील प्रसिद्ध गणपती सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। यावेळी बाप्पाकडे काय मागितलं असं तिला प्रसारमाध्यमांनी विचारलं, त्यावर तिने खास तिच्या शैलीत टोला लगावला। मुंबईत राहण्यासाठी मला फक्त गणपतीची परवानगी लागते असं नाव न घेता तिनं शिवसेनेला टोला हाणला। जय महाराष्ट्र, जय श्री सिद्धिविनायक जी। मैम, आप यहाँ पे आए, बाबा से क्या मांगने आए आप? देखिए, मुझे यहाँ पे रहने के लिए सिर्फ और सिर्फ गणपति जी की परमिशन चाहिए, और मैंने किसी से कोई परमिशन नहीं मांगी है, सिर्फ गणपति जी से परमिशन मांगी है। परमिशन आप जिससे मांग रहे थे उनको ईडी का नोटिस गया है, क्या कहेंगे? ईडी का नोटिस गया है, वो अपने ईडी का नोटिस गया है मैम उनको। वर्षा राऊत आज ईडीच्या चौकशीला जाणार नाहीयेत, मी नोटीस पाहिली नाहीये असं आज संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं। तसंच ईडीकडे 5 जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहितीही त्यांनी दिली। तर आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत, त्यामुळे आम्ही कायद्याचं पालन करतो, आम्ही कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो असंही ते म्हणाले। दरम्यान मला धमकी देणारा अजून जन्माला आलेला नाही, आणि धमकी दिली तर तो व्यक्ती राहणार नाही असं खरमरीत वक्तव्य त्यांनी केलंय। डेफिनेटली हमने वक्त मांगा है। सर, कब तक का वक्त मांगा है?
2-4 दिन का वक्त मांग लेंगे हम, ऐसा कोई बहुत बड़ी बात नहीं है जी। जी हमारे पास छुपाने के लिए कुछ नहीं है जी। जो भी है हमारे पास उसका पूरा ब्यौरा हमने एफिडेविट में दिया है, पार्लियामेंट के इनकम टैक्स के जो रिटर्न भरते हैं उसमें दिया है। जो छुपाने वाले होते हैं जी वो भाग कर चले जाते हैं जी, या एजेंसी को मैनेज करने में लगते हैं जी। हमको कोई जरूरत नहीं, तो हमारे पास खुली किताब है जी। हम मिडिल क्लास फैमिली के लोग हैं जी, और मिडिल क्लास फैमिली के लोग होते हैं वो बहुत ही सीधे तरीके से अपनी बात सरकारी एजेंसी में रखते हैं। नोटिस अब तक मैंने देखी नहीं है, नोटिस मेरे नाम पर नहीं है, मैंने देखी नहीं, मुझे देखने की ज़रूरत भी नहीं है, क्योंकि मुझे मालूम है ये सब राजनीति कैसे चलती है, तो चलने दो, लेकिन हम उसका जवाब देंगे। मुझे धमकाने वाला पैदा नहीं हुआ है। मैंने जो बात की है कि उनकी इस प्रकार की भाषा थी कि हम सरकार गिराने के लिए कुछ भी कर सकते हैं। मैं उसको धमकी मानता हूँ सरकार के लिए, और मुझे धमकी देने वाला पैदा नहीं हुआ। जो मुझे धमकी देगा वो नहीं रहेगा। यंदाच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर काही मर्यादा असणार आहेत। राज्यात 31 आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। राज्यात 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू असेल, पण नूतन वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे। समुद्र किनारे, बागा, रस्त्यांवर सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, बंधनकारक ते केलं गेलंय। तर 60 वर्षांवरील आणि 10 वर्षाखालील मुलांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। फटाक्यांच्या आतषबाजीवरही बंदी घालण्यात आलेली आहे। शिर्डीत दरवर्षी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री सगळे भाविक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी एकत्र जमत असतात, एकत्र येत असतात। यावेळी मात्र साई मंदिर खुलं राहणार की नाही याबाबत साशंकता आहे। सरकारच्या या निर्णयावर नागरिकांना काय वाटतंय, त्यांच्याशी शिर्डी जवळच्या राहता शहरामध्ये बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। काय वाटतं सरकारने जे निर्बंध आता या 31 डिसेंबरच्या दिवशी तुम्हाला जल्लोष करायला मिळणार नाही आहे, वयोवृद्धांना बाहेर पडता येणार नाही आहे, आतिषबाजी करता येणार नाही आहे, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाही आहे, योग्य आहे हा निर्णय? हा निर्णय म्हणजे तसं कसं आहे, साईबाबाचा संदेश कसा आहे, सबका मालिक एक, ते म्हणजे सगळ्यांचे दुःख निवारण करणारे आहे। त्याच्यामुळे असं वाटतं दर्शनाकरता तेवढं त्यांनी ते चालू ठेवा असं माझी इच्छा आहे। साई मंदिर दर्शनासाठी चालू ठेवावं असं वाटतंय, काय वाटतं? आता तुम्हाला गावोगावी सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित करता येणार नाही आहे, साईंच्या दर्शनाला सुद्धा जाता येणार नाही आहे रात्री। सरकारने घातलेले हे निर्बंध योग्य आहे? अयोग्य आहे। मुळात आता महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी ग्रामपंचायत इलेक्शन लागलेले आहे, त्यांना हे गर्दी चालते, सभा चालतात, मग साईबाबाचं मंदिर का नाही चालत त्यांना खुलं? नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही दरवर्षी रात्री 12 वाजता साईबाबाच्या मंदिरात जात राहतो, त्यांनी मंदिर खुले ठेवा असं आम्हाला वाटतं। म्हणजे कुठेतरी सभा होत आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत गर्दी होत आहे, लग्नात गर्दी होत आहे, मात्र मंदिरात गर्दी झालेली चालत नाही आहे। आज नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जे निर्बंध घातले जात आहेत योग्य आहे? सरकार काळजी घेते हे एक दृष्टीने चांगलेच आहे, पण अति काळजी फक्त धार्मिकतेवरच निर्बंध घालणं हे चुकीचं आहे। मुळात म्हणजे कसं आहे, उलट धार्मिकते लोक बाहेर धिंगाणा करण्यापेक्षा लोक मंदिरात जाऊन शांती पूजा अर्चा करतील, हे करतात। हे वर्षानुवर्ष चाललेले आहे। साईबाबाचं मंदिर हे 31 डिसेंबरला रात्रभर उघडं राहत असतं आणि लोक जाऊन तिथं राज्यातून देशातून लोक येऊन दर्शन घेत असतात। त्यामुळे सरकारने इतर सगळं चालू आहे, फक्त धार्मिकतेच्यावर जे निर्बंध लावतो ना त्याचा आम्ही निषेध करतो। आता सरकारने घातली ती योग्य म्हणावं, पण आपण स्वतःची जर काळजी घेतली तर फारच उत्तम आहे। प्रत्येकाने त्याची जोखीम घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। सरकार जे निर्बंध घालतंय हे कुठेतरी अन्यायकारक आहे असे देखील या लोकांच्या भावना आहेत। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी। नमस्कार, एक विशेष कार्यक्रम आता आपण बघणार आहोत। नेमबाज राही सरनोबतला राज्य सरकारकडून 50 लाखांची मदत मिळालेली आहे। टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी करण्याकरता ही मदत
5 खेळाडूंना दिली गेली आहे. सरकारनं प्रत्येकी 50 लाख रुपये प्रत्येकांना दिलेत. आपण नेमबाज राही सरनोबत हिच्याशी आज बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत. नेमबाज राही सरनोबत अनेक महिन्यांपासून टोकियो ऑलिम्पिक 2021ची तयारी करतेय, पण मध्येच कोरोना महामारी उद्भवली, त्यामुळे राहीचं वेळापत्रक कोलमडलं. अर्थातच अनेक खेळाडूंचं वेळापत्रक कोलमडलेलं असणार आहे, पण राहीचा सराव मात्र आता पुन्हा सुरू झालेला आहे. 2021 साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये राही नेमबाजीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. आज आपण राहीशी गप्पा मारूया, तिच्या खेळाबाबत, सरावाबाबत आपण अधिक जाणून घेऊया. राही, सगळ्यात आधी तर खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. थँक्यू, खूप खूप आभार. राही, ऑलिम्पिक 2021ची तू तयारी करते आहेस, त्याच्याविषयीची पहिली प्रतिक्रिया, कारण महाराष्ट्रातून 5च खेळाडू या स्पर्धेसाठी जाणार आहेत. अर्थात म्हणजे मी खरं तर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले मे 2019ला, आणि तेव्हाच मी खरं तर आर्थिक मदतीसाठी अर्ज केला होता आणि त्यानुसार तो मंजूर पण झाला होता. पण अर्थात कोरोनामुळे ऑलिम्पिक पण पुढे गेलं आणि ही आर्थिक मदत मिळायला आम्हाला उशीर झाला. पण अर्थातच अजूनही 7-8 महिने आमच्या हातात आहेत आणि महत्वाची तयारी अजून शिल्लक आहे. कारण जसं तुम्ही सांगितलं की ऑलिम्पिकची तयारी ही 6 महिने किंवा 1 वर्षात होत नसते, ती 3 ते 4 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी आम्हाला करावी लागते. त्यामुळे ही मदत खूप उपयोगी ठरणार आहे, कारण यापूर्वी बरेचसे असे खर्च होते की जे मी स्वतःहून केले होते आणि आता ही मदत मिळाल्यानंतर मला कोणताही विचार करायची गरज नाही आर्थिकदृष्ट्या. आता मी तो अगदी कॉन्फिडेंटली म्हणा किंवा एक जो बोल्ड डिसिजन असतो इकॉनॉमिकली कधी कधी आम्हाला घ्यावा लागतो इक्विपमेंट घेण्याच्या बाबतीत वगैरे, तो आता मी घेऊ शकेन असं मला वाटतंय. नक्की. राही, तुमच्यासारख्या अनेक खेळाडूंना सरकारचं जेव्हा पाठबळ मिळतं तेव्हा तुमचा जो प्रयत्न असतो तो अधिक जास्त वेगानं होऊ शकतो किंवा ताकदीनं होऊ शकतो. आता जेव्हा राज्य सरकारकडून 50 लाखांची मदत मिळालेली आहे तुम्हा 5ही खेळाडूंना, तुला असं वाटतं की अजून सोपा होईल तुझा पुढचा प्रवास, निदान इक्विपमेंट्सच्या बाबतीत तरी तुला विचार नाही करावा लागणार? अर्थातच म्हणजे फार वेगळ्या दृष्टीनं ह्या मदतीकडे मी बघते. कारण अर्थात पैसे म्हणजे आता ही निधी मिळाला म्हणून आता आम्ही जास्त प्रयत्न करू किंवा जास्त कष्ट करू अशा पद्धतीने मी म्हणत नाही. पण अनेक अशा गोष्टी असतात की ज्याचा आमच्या मनामध्ये विचार येतो की अरे हे कसं करायचं किंवा कसं शक्य होईल किंवा ही मदत कुठून मिळेल, कधी मिळेल. तर हे जरी विचार जरी आमच्या डोक्यातले कमी झाले तरी फार वेगळ्या मानसिकतेमध्ये आम्ही जाऊ शकतो आणि त्या पद्धतीनं सराव करू शकतो. म्हणजे जास्त फोकस्ड ट्रेनिंग होऊ शकतं असं मी म्हणेन. कारण परिस्थिती कोणतीही असली तरी आम्हाला कष्ट तेवढेच करावे लागत असतात. त्यामुळं मानसिकदृष्ट्या मी या गोष्टीकडे मला वाटतं की त्या दृष्टीने बघते की तो फरक जास्त पडणार आहे आम्हाला. राही, जसं सुरुवात करतानाच आपण दोघे म्हणालो की 5-6 महिन्याचा सराव करून होत नाही, तर ऑलिम्पिकसाठी 2-2, 3-3 वर्ष सलग सराव करावा लागतो. यावेळेला म्हणजे खेळाडूंना अनेक आव्हानं असतील सरावादरम्यान, पण यावेळेला एक सरसकट आव्हान होतं ते म्हणजे कोरोनाचं आणि लॉकडाऊनचं सुद्धा. तर कोरोनापासून वाचणं, आपला सराव थोड्याफार प्रमाणात का होईना सुरू ठेवणं आणि त्यात लॉकडाऊन, हे सगळं या वर्षभरात तू कसं निभावलंस? म्हणजे या वर्षातल्या सरावाविषयी काय सांगशील? खरं तर मार्च महिन्यामध्ये जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा लॉकडाऊनच्या आदल्याच दिवशी मी दिल्लीहून घरी परतले होते. कारण आमची विश्वचषक स्पर्धा होती दिल्लीमध्ये जी कॅन्सल झाली. आणि त्यानंतर जवळपास मे महिन्यापर्यंत अगदी कडक लॉकडाऊन होता आणि अर्थातच आम्ही सगळ्यांनी तो फार व्यवस्थितपणे पाळला. आणि आम्हाला आमच्या फेडरेशनतर्फे सुद्धा सांगण्यात आलं होतं किंवा आरोग्य मंत्रालयातर्फे की तुम्ही सगळ्यांनी हा लॉकडाऊन अत्यंत काटेकोरपणे पाळा, कारण त्यानंतर सरावासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळणार आहे. पण अर्थात खेळाडूंसाठी जे ऑलिम्पिकला क्वालिफाय झालेले आहेत त्यांना मे महिन्यापासून थोडीफार सूट देण्यात आली होती. त्यामुळे मला वाटतं मे महिन्याच्या 20-25 तारखेपासून मी कोल्हापुरात माझा सराव सुरू केला. अर्थात तिथे इलेक्ट्रॉनिक टार्गेट नाही आहे, त्यामुळे मी पेपर टार्गेटवरती तिथे सराव सुरू ठेवला. पण आमच्यासाठी सराव सुरू ठेवणंच अत्यंत आव्हानात्मक होतं. पण निदान ते शक्य झालं. कोल्हापूरमध्ये चांगली रेंज आहे आणि पेपर टार्गेट आम्ही बऱ्यापैकी उत्तम पद्धतीचे बनवून घेतले होते. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत आम्ही तिथेच सराव केला आणि म्हणजे किमान मी शूटिंगच्या टचमध्ये राहू शकले असं मी म्हणेन. आणि मग ऑक्टोबरपासून आमच्या दिल्लीमध्ये जे इंडियन गव्हर्नमेंट आहे, स्पोर्ट्स फेडरेशन आहे आमचं, त्यांनी मग ऑक्टोबर महिन्यापासून आमचे
नेमबाजचे कॅम्प्स दिल्लीमध्ये लावले, जिकडे बायो बबल क्रिएट केला गेला. आम्ही ऑलिम्पिकला सिलेक्ट झालेल्या नेमबाजांसाठी आणि उत्तम सराव आमचा डिसेंबर पर्यंत झालेला आहे आणि जानेवारी महिन्यात आता स्पर्धाही सुरू होतील. तर त्या दृष्टीने आमची तयारी उत्तम आहे. पण राही तरी अजून एक याच लॉकडाऊनच्या कालावधीमधला विशेष प्रश्न असा की तुम्हा नेमबाजांना तर एकाग्रता अत्यंत गरजेची असते. आजूबाजूचं वातावरण जर आपण कोरोनातलं बघितलं, आपल्याला किती जण कोरोना बाधित झाले, किती जणांचा मृत्यू झाला, या सगळ्या येणाऱ्या ज्या बातम्या होत्या त्या खूप डिस्टर्ब करणाऱ्या होत्या. मग अशा वेळेला स्वतःला एकाग्र ठेवायचं यासाठी काही छोटे छोटे प्रयोग तू घरी करत होतीस का, की तुझं लक्ष हटू नये किंवा मन विचलित होऊ नये, त्रस्त होऊ नये, यासाठी सगळ्याच नेमबाजांच्या अनुषंगानं तू काय सांगशील? अर्थातच म्हणजे हे अत्यंत आव्हानात्मक होतं आमच्या सगळ्यांसाठीच, कारण त्या काळामध्ये ज्या पद्धतीची मानसिकता आम्ही ठेवतो त्यावर हे अवलंबून राहणार होतं की कोरोना संपल्यानंतर आम्ही त्यातून कशा पद्धतीनं बाहेर पडतोय. त्यामुळे त्या कालावधीमध्ये आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे एक दिवसाचं एक उत्तम दिनक्रम आखणं, की जिकडे फार रिकामा वेळ नाही आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला, किंवा रोज उठून आपल्याला कोरोनाचा काउंट बघण्यापेक्षा तो आपण रोखू कसा शकतो, म्हणजे वैयक्तिक पातळीवरती किमान किंवा कौटुंबिक पातळीवरती याकडे लक्ष देणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. की आपण पूर्ण काळजी घेतोय ना, सगळं सॅनिटाईज करतोय ना, किंवा रेंजवरती डिस्टन्स पाळतोय ना, मास्क घालतोय ना, या सगळ्या गोष्टींकडे आम्ही जास्त लक्ष दिलं. आणि अर्थातच आपण सगळे बघतोय की मला वाटतं एखाद्या शूटरला सोडल्यास कुणालाही कोरोना नाही झाला, कोणी पॉझिटिव्ह नाही आलं एवढ्या महिन्यांमध्ये. त्यामुळे आम्ही यशस्वीरित्या याच्यातून बाहेर आलेलो आहे असे मी म्हणू शकेन. पण अर्थात अजूनही काळजी घेणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. पण हे सगळं करत असताना आमच्यासाठी हेच महत्त्वाचं होतं की सातत्याने आमचं जे फेडरेशन असेल, आमचे कोचेस असतील किंवा इंडियन गव्हर्नमेंट असेल, आम्हाला सातत्याने ते फोन करत होते की काही अडचण तर नाही आहे ना, तुम्ही सराव करू शकताय ना, किंवा आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो. आणि ते खूप आम्हाला बळ देणारं ठरलं की सगळेच आपल्या बाजूने आहेत आणि आपल्याला सराव करता यावा आणि ऑलिम्पिकची तयारी आपली कुठेही खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत. आणि दुसरं असं की ऑलिम्पिकला जाणं आणि तिथे मेडल मिळवणं हे वैयक्तिकपेक्षा सामाजिक जास्त आहे आणि सगळ्यांचाच आम्हाला पाठिंबा होता. म्हणजे कोल्हापूरच्या रेंजवर जेव्हा आम्ही जायचो, लॉकडाऊन होता पण पोलिसांनी कधी आम्हाला अडवलं नाही. ते फक्त विचारायचे कुठं चाललाय, मग सराव करायला चाललो म्हणल्यावरती ते पण आम्हाला आनंदाने म्हणायचे की चांगलं आहे, की उत्तम आहे, तुम्ही सराव करताय, तुम्ही जावा, आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू. तर अशा दृष्टीने सुद्धा आम्हाला त्या काळात खूप सपोर्ट मिळाला आणि त्याचाही आमच्या मानसिकतेवर वेगळा परिणाम झाला. खरंय. राही, तू बोलताना आता जे वाक्य म्हणालीस की वैयक्तिकपेक्षा सामाजिक जास्त आहे, तर मला त्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की खूपदा असं होतं की तुम्ही स्वतःसाठी एक टार्गेट ठेवलेलंच असतं आणि त्या अनुषंगाने तुम्ही काटेकोरपणे तुमचा दिनक्रम पाळून त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता. अगदी 99% तुम्ही प्रयत्न करत असता. पण तुमच्या घरचे, तुमच्या आजूबाजूचे, तुमचे कोचेस, या सगळ्यांचं इतक्या अति अपेक्षा असतात तुमच्याकडनं, मग त्याच्याबद्दल कधी भीती मनात येते किंवा दडपण म्हणूया आपण? खरं सांगायचं तर जेव्हा आम्ही अर्थात येतं, पण अगदी जेव्हा मॅचमध्ये मी उभी आहे आणि तेव्हा मी हा विचार करते की बाबा सगळेजण काय म्हणतील, अगदी असंही नाही, पण एक सर्वसामान्यपणे जे दडपण असतं खेळाडूच्या मनावरती की ह्या यशाचा किंवा अपयशाचा परिणाम हा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या घटकांवरती पण होणार आहे, ही जाणीव कुठेतरी असते. पण सरतेशेवटी आम्हाला काय लक्षात ठेवायचं तर जेव्हा मी शूटिंग करते, शूटिंग रेंजवरती मी उभी आहे, तेव्हा मी स्वतःला किती योग्य पद्धतीनं सांभाळू शकते मानसिकदृष्ट्या, हेच खरं चॅलेंज आहे. कारण ज्या टेक्निकल गोष्टी आहेत किंवा जे रिझल्ट आहेत हे सगळं फार फिजिकल आहे. पण त्याच्यापेक्षा आमच्यासाठी चॅलेंजिंग आहे की मनामधले विचार आम्ही कितपत सांभाळू शकतो, त्याच्यावरती कितपत नियंत्रण आणू शकतो. त्यावेळेला शूटिंग करताना मी फक्त शूटिंगचाच किंवा त्यावेळी जे मी करते त्याचाच मी विचार करू शकते, हेच तर आमचं ट्रेनिंग आहे. ह्याच गोष्टीचं तर आम्ही ट्रेनिंग करतो. पण जे इतर वेळेस असतं, दिवसभरात आम्ही जेव्हा सराव करतो किंवा एखाद दिवशी आम्ही आजारी पडतो, मग सरावाला जाऊ शकत नाही, तेव्हा या घटकांचा आमच्या मनामध्ये विचार येतो की अरे आज आपण सरावाला गेलो नाही तर हे सगळे जे आपल्या पाठीमागे उभे आहेत त्यांना कुठेतरी आपण म्हणजे चुकीचं तर ठरवत नाहीये ना. मग अशा वेळेस हे विचार नक्कीच मनात असतात. पण जेव्हा मी रेंजवर उभी आहे तेव्हा तो फक्त विचार शूटिंगचाच असतो किंवा उत्तमोत्तम रिझल्ट देण्याचाच असतो. राही, आम्हाला तुझ्या दिनक्रमाविषयी सुद्धा जाणून घ्यायचंय, म्हणजे सराव सुरू झाल्यानंतर तुझा दिनक्रम कसा होता. पण मी तुला विनंती करेन तू अशीच आमच्या सोबत राहा. ब्रेकची वेळ झाली, एक छोटासा ब्रेक घेऊया या कार्यक्रमात आणि लगेच भेटूया. नेमबाज राही सरनोबत हिच्याशी आपण बोलतो आहोत. एका छोट्या ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.
आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. टोकियो 2021 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. राही, पुन्हा एकदा तुझं स्वागत. आणि तुझ्याशी जे जे कोणी संवाद साधत असतील, म्हणजे ऑन एअर म्हण किंवा अदरवाईज सुद्धा वैयक्तिक तुझ्याशी संवाद साधत असतील, तर त्यांचा ऊर भरून येईल अभिमानानं, असंच आत्तासुद्धा माझं फिलिंग आहे. राही, तुझा सराव सुरू झाल्यानंतरचा दिनक्रम काय होता? आणि अनेक खेळाडू आहेत ज्यांना आर्थिक मदत अपेक्षित असते, पण अनेकदा ती मिळत नाही. आता तुम्हा 5 खेळाडूंना जेव्हा 50 लाखाची प्रत्येकी मदत झाली आहे, तर तुला ती पुरेशी वाटते का? सगळ्यात आधी तुम्ही जो प्रश्न विचारला की माझा दिनक्रम कसा होता, लॉकडाऊनमध्ये खरं तर आम्हाला विशेष परवानगी मिळाली होती सराव करण्याची. त्याच्यामुळे आम्ही फक्त सकाळच्या कालावधीमध्ये सराव करायचो. साधारण मी 7:45च्या दरम्यान जायचे रेंजवर आणि 12:30-1 पर्यंत मी सराव करायचे. आणि संध्याकाळी आमचं ऑनलाईन जिम सेशन असायचं, कारण जिम्स बंद होत्या, पण आमचे ट्रेनर्स आमचे सराव घेत, म्हणजे आम्ही जिम घरात करायचो, कारण घरात माझ्याकडे मी सगळं साहित्य विकत घेतलं होतं आणि मी घरातच माझे सगळे एक्सरसाइजेस करायचे आणि माझा ट्रेनर ऑनलाईन ते सेशन्स घ्यायचा. आणि सकाळी लवकर साधारण 5-5:30च्या दरम्यान मी एक छोटं प्राणायाम किंवा योगाचं सेशन सुद्धा करत होते, कारण त्या काळामध्ये ते मला अत्यंत आवश्यक वाटलं, कारण ट्रेनिंग करणंच तेव्हा चॅलेंजिंग होतं किंवा बाहेरचं वातावरण सुद्धा अत्यंत वेगळं होतं. त्यामुळे विशेष करून मी सकाळचं ट्रेनिंग चुकवलं नाही. आणि तुमचा दुसरा प्रश्न की मिळालेली आर्थिक मदत पुरेशी वाटते का, तर सध्याच्या घडीला तर मी म्हणजे आता आज विचारलं तर डेफिनेटली मी म्हणेन की पुरेशी मला वाटते. पण नक्कीच असा एक काळ होता, असं एक वर्ष होतं की जेव्हा मला आर्थिक मदतीची अत्यंत आवश्यकता होती आणि तेव्हा मी ऑलिम्पिकला क्वालिफाय झाले नव्हते. पण अर्थातच म्हणजे ह्या गोष्टी मागे पुढे होत राहतात. पण आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने मला वेळोवेळी मदत केलेली आहे, पण आता ती मागे पुढे होत राहते. आणि आजपर्यंत जे काही मला मिळालंय त्याच्यामुळे मी जेव्हा आर्थिक मदत उशिरा मिळते, जसं की ह्या कालावधीमध्ये की आम्हाला साधारण 1 वर्ष थांबावं लागलं, पण तेवढी रक्कम माझ्याकडे होती, कारण पूर्वी प्रशासनाने अर्थातच मला बक्षिसाच्या रूपात असेना किंवा इतर रूपांमध्ये जी मदत केली होती त्यातून मी तो खर्च करत होते. पण अर्थातच आज ही रक्कम मला अत्यंत पुरेशी वाटतेय. नक्की. आणि एकच शेवटचा प्रश्न फक्त राही, खूप असे तुझे चाहते आहेत जे तुझ्या यशाकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि त्याकरता प्रार्थना करतायत, तू त्यांना शेवटी जाता जाता काय सांगशील? मी एवढंच सांगेन की ह्या ऑलिम्पिकला जेव्हा इंडियन शूटिंग टीम तिथे उतरेल मॅचेस करायला, तेव्हा आम्ही वर्ल्ड नंबर 1 म्हणून उतरणार आहोत. त्यामुळं अत्यंत वेगळी मानसिकता असणार आहे आमची. आणि हा विश्वास जेव्हा आम्ही आपल्या सगळ्यांना देतो की आम्ही मेडल आणणारच, तो ह्यावेळेस मला वाटत नाही एक स्वप्नवत आहे, तो सत्यात उतरणारा विश्वास आहे. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी असू द्या, त्या कायमच असतात. पण विशेष करून ह्या ऑलिम्पिकसाठी, कारण हे ऑलिम्पिक ऐतिहासिक असणार आहे, कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एखादं ऑलिम्पिक गेम्स अशा पद्धतीने पुढे गेलंय. त्यामुळे ऐतिहासिक अशा ऑलिम्पिकमध्ये आम्हाला सुद्धा इतिहास करायची संधी मिळून, आणि त्यासाठी तुमचा पाठिंबा आम्हाला नक्कीच महत्त्वाचा वाटतो. नक्कीच. तू खूप यश संपादन करशीलच आणि त्यानंतर पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत सोबत आपण चर्चा करूया, अशाच गप्पा मारूया. आम्ही तुला खूप सारा अभिनंदनासाठी, शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी तुझ्याशी पुन्हा एकदा बोलू. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा राही आणि खूप खूप आभार तू आमच्याशी बोललीस याबद्दल. खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.